मी जे काम मनापासून केलं ते माझ्याकडनं हिरावून घेतलं गेलं. पैसा परत येईल, माझा मान. सेवा पूर्ण झाल्याशिवाय हे काही इथून हलायचे नाही. तेव्हा मी बापडी राहीन इथे. मी पण करीन ना सेवा. लायकीत राहायचं. अरे नारायण, देवी आता काउंटिंग सुरू करा. मी तर व्यवस्थित दिसतेय. मगाशी श्लोकच्या त्या फोनच्या कॅमेऱ्यात कशी दिसत होते मी? मगाशी भाजी करताना असंच काहीतरी झालं. हे सगळे भास होत आहेत का? मी एवढ्या त्रासात आहे आणि तू आनंदात आहेस, मिठ्या मारत फिरतेस. नाही, अशी आनंदात नाही जगू देणार मी तुला. हॅलो विकी. हॅलो. काय मग, कसं वाटलं माझं गिफ्ट? गौरी अगं काय हे? किती किती विकृत आहे सगळं तू. अजिबात नाही, उलट तुला प्रॉपर वॉर्निंग देते. श्लोक भोवती नाचणं बंद कर, नाहीतर तुझी अवस्था त्या गिफ्ट सारखी होईल. त्याला मिठी मारण्यापर्यंत मजल गेली तुझी. तू काय पाळत ठेवलेस माझ्यावर? काहीही समज, पण माझ्या श्लोक पासून लांब राहा. हे बघ गौरी, ते मी माझं बघेन. तुझं तू बघून नाही चालणार कुहू, कारण श्लोकशी माझं लग्न होणार आहे. आणि हे जर मी तुला सांगत असेल तर तू माझं ऐकायचंस. हे बघ गौरी, या असल्या धमक्यांना मला देऊ नकोस. आणि तुझ्यासारख्या विकृत माणसांना मी घाबरत नाही. मी तुला इशारा देण्याचं काम केलं. शहाणी झालीस तर चांगलंच आहे, नाहीतर मी माझी विकृती दाखवेन. तू इतकी घाण आणि भयंकर वागू कशी? मी भयंकर बोलूही शकते आणि भयंकर करूही शकते, कारण श्लोक फक्त माझा आहे. नारायण, असं आम्ही बसायचं आणि तू वाढायचं बरं नाही वाटत? नाही, तसं वाटून ना घेऊ काकू. नेहमी तुम्ही वाढताय, आज आम्ही वाढतोय. अगं बस का नंदिनी, आज बऱ्याच दिवसांनी सगळं कुटुंब एकत्र जेवायला बसलं, मन प्रसन्न झालं. आणि अशी केळीची पानं, पंगत हे सगळं बघून आम्हाला पुन्हा एकदा हरिपूरला जेवायला बसलोय असं वाटतं. वदनी गवळ घेता नाम घ्या. काय झालं दादा? म्हणा की, मस्त आहे की म्हणा. अच्छा, श्लोकला म्हटलेलं आवडत नाही ना म्हणून. काय सांगताय, वदनी कवाला आवडत नाही? केवढं सुंदर आहे ते. नाही, त्यांना अर्थ माहिती नसेल. तुम्ही सगळे मला का वेठीला धरताय? मी काही कुणाला म्हणू नका असं म्हणलेलं नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तर म्हणा, मला गुंतवू नका. तसं नाही भाऊ, सगळ्यांनी एकत्र बसून म्हणायची प्रार्थना आहे.
एक जण तरी गप्प बसला का सगळे नाराज होत आहेत. मग बघा आता मी वदनी कवल म्हणतो, तुम्ही सगळ्यांनी फक्त ऐकून घ्या बरं का. बघा उद्यापासून सगळे म्हणायला लागतील, हे अगदी श्लोकराव पण बरं का. वदनी कवल घेता नाम घ्या मातृभूचे, सहज स्मरण होते आपुल्या बांधवांचे. कृषीवल कृषी कर्मी राबती दिन रात, श्रमिक श्रम करोनी वस्तू त्या निर्मितात. स्मरण करुनी तयांचे अन्न सेवा खुशाल, उदर भरण व्हावे चित्त होण्या विशाल. अरे वा, अरे छान आहे की रे. फारच सुंदर आहे नारायण. अरे तू कुठे शिकलास आहे? म्हणजे खरं तर किती गर्भित अर्थ आहे याच्यात. म्हणजे जो आपल्याला अन्न देतो, जो कष्ट करतो, त्या शेतकऱ्याविषयी आपण कधीच काही कृतज्ञता व्यक्त करत नाही. होय. पण ह्याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचं स्मरण आहे. आणि मला असं वाटतं की जेवताना त्या शेतकऱ्याचं स्मरण करून जेवलं पाहिजे आपण. हे फार सुंदर आहे. हो अगदी बरोबर आहे श्लोकजी. खरा परमेश्वर आहे ना, तो त्या शेतकऱ्यात, त्या मातीत आणि पेरला जाणाऱ्या दाण्यात आहे. ते एकाचे हजारोनं आपल्यापर्यंत पोहोचतो. आणि त्याचं स्मरण म्हणजे परमेश्वराचं स्मरण. आणि मुखी घास घेताना ते हवंच. तर तेव्हा आपण सगळ्यांनी त्यांचं स्मरण केलंय तर अन्न सेवा खुशाल सुरुवात करा. थांबा थांबा थांबा. अरे नारायण, मी ती स्पेशल भाजी केलीये, ती वाढलीच नाहीस तू. हा राहिले की मग चल वाढ पटकन. कुठे का? हा वाढतो ताई. राहिला गौरी ताई. काय का बीट थोडं जास्त झालंय. आई, खारट झालीये भाजी. खा खा, स्पेशल भाजी. नाही नाही, बाकी सगळा स्वयंपाक खूप छान आहे ना. मग उगाच ही भाजी खाऊन चव नको जायला. गौरी खूप विचित्र वागायला लागली आजकाल. आणि तिच्याबद्दल कोणाला काही सांगितलं तर कोणाचा विश्वासच बसणार नाही. आणि गौरी तर साफ नाकारून मोकळी होईल. या विचित्र माणसांशी कसं वागायचं तेच कळत नाही. क्रिश, तुम्ही डायल केलेल्या नंबरशी आता संपर्क होऊ शकत नाही. कृपया थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. क्रिश, अरे कुठे आहेस तू? भेटत तर नाहीसच, फोनही लागत नाही तुझा आता. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे रे. नारायण, सॉलिड आहेस तू. होय का बरं? अरे म्हणजे दादांना आणि श्लोकला एकाच पार्ट्यात आणून ठेवलंस ना तू. त्याचं काय? अरे तू हरिपूरला पाहिजे होतास यार. होतो की मी. हा? नाही म्हणजे मनाने होतो. म्हणून म्हणजे अण्णा करून सगळं ऐकून ये चेष्टा करतोय. पण श्लोक आहे ना आमचा, तो अण्णा गुरूंचंही ऐकत नाही. ते येतील ना आता गुढीपाडव्याला, बघूया. ते येणार म्हणाले दशपुत्रे घराण्याचं काहीतरी रहस्य सांगणार आहेत म्हणे. होय. पण नारायण, हे नेमकं काय असेल रहस्य? मला तरी कुठं माहिती. पण म्हणे श्लोकजींचं अख्खं आयुष्य बदलून जाणार आहे म्हणे, असं अण्णा गुरु तरी सांगत होते. बदल तर व्हायला हवाच आहे. म्हणे स्वतःच्या कर्तृत्वावर, बुद्धिचातुर्यावर एवढी मोठी कंपनी उभी केली आणि त्याच कंपनीतली लोक ह्याच्याशी असं वागतात. याचा मला ना खूप त्रास होतोय. नाही प्रकोप, दुसरं काय? प्रकोप नाही प्रकोप. हो म्हणजे नाही का ग्रहदशा नाही का बिघडती एखाद्याची, तसं आहे. ऐक ना नारायण, एक विचारू का तुला? म्हणजे अण्णा गुरूंच्या तालमीत तयार झाल्यास म्हणून विचारू का? बोला ना. नारायण,
माझ्या श्लोकचा त्रास कमी होण्यासाठी ना, म्हणजे मी काय करू शकतो रे? एखादा उपहास किंवा असं काही करू शकतो का? मी काही करायला तयार आहे, कुठलंही कष्ट करायला तयार आहे. नाही, पण अण्णागुरु म्हणतात की श्लोकजींना तारणारी वेगळीच व्यक्ती आहे. म्हणजे ती एक मुलगी आहे असं म्हणतायत ते. मुलगी ना, मला माहितीच आहे रे. होय, कोण मुलगी? अरे मुलगी आहे ते माहितीये, पण एकमेकाला सांगत नाही ना अजून. हे याच्यात सगळे अडकून पडलेत सगळे. त्यामुळेच तर माझा पण घोळ झालाय ना. तुझा काय घोळ झालाय? नाही, त्यामुळे म्हणजे नाही बोललं की घोळ होतोच ना मग सगळ्यांचा. असं जाऊ दे, तू फार विचार करू नका माझ्या बोलण्यावर. असं का? काय रे श्लोक, बोलायचं होतं तुला आणि अगदी खोलीत बोलून घेतलंस बोलायला. काही विशेष? हो, खरं तर मला तुम्हा दोघांशी एकत्र बोलायचं. आई हो, ती येईल ना. तुम्ही बसा ना दादा, बसा. काय रे, आमच्या दोघांशी बोलायचं म्हणतोयस? लग्नाचं वगैरे मनावर घेतलंस की काय? हा? हे बघ, ह्या बाबतीत तुझा शब्द शेवटचा असेल, पण माझ्या मनात काय आहे ते तुला सांगतो. बघ श्लोक, मला असं वाटतं की कुहू आपली सून असावी. अशी चांगली मुलगी आहे ती, निर्मळ मनाची आहे. आत एक बाहेर एक असलं काही नाही. आणि मला वाटतं तुझ्याही मनात तीच आहे, बरोबर ना? नाही, अहो दादा. काय रे, दोघांना एकदम बोलवून घेतलंस? काही विशेष? हो, मला तुम्हा दोघांशी थोडं महत्वाचं बोलायचं. आई, दादा, मला तुम्हाला हे सांगायचंय की मला चॅटवेलच्या सीईओच्या पोस्टवरनं हटवण्यात आलं. अरे, तू किती मेहनत केलीस ती कंपनी उभी करण्यासाठी. शून्यातून उभी केलीस तू. एक डील फसलं तरी एवढं काय त्याच्यात? दादा, हे सगळं मला माहिती आहे, त्यांनाही दिसतंय. पण एखाद्याला टार्गेटच करायचं ठरवलं तर मग जाणून बुजून छळतायत तुला? जवळपास तसंच आहे. श्लोक, तुझे गेलेले सगळे अधिकार तुला परत मिळतील. तू अजिबात खचून जाऊ नकोस, कारण तू काहीही चुकीचं वागलेलं नाहीस. आई, दादा, मला माहिती आहे मी चुकलो नाहीये. ठीक आहे, आत्ता तुम्हाला हे सांगणं महत्वाचं मला वाटत होतं, म्हणून मी सांगितलं. तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा घरातल्या सगळ्यांना तुम्हीच सांगा. तू काही काळजी करू नको श्लोक. अरे, घरातले आम्ही सगळे तुझ्या बरोबर. आणि आता अण्णा येत आहेत पाडव्याला. ते तो नारळी फोडणार आहेत आणि आपल्या घराबद्दल काहीतरी रहस्य उघड करणार आहेत. आणि ते सगळं तुझ्याशी निगडीत आहे. बघू. दादा, प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला, मला सगळ्यात ओढू नका प्लीज. मी खरं सांगतो, माझी मनस्थिती आता अजिबात ठीक नाही. आणि उगाच माझ्याकडनं मला नकळतही कुणाचा अपमान करायचा नाही. प्लीज. स्वामी, केदारचा फोन आहे. चैतन्य चैतन्य, हा बोल केदार. महत्वाची बातमी आहे. या गुढीपाडव्याला अण्णा गुरुजी येत आहेत. बोल. त्या नारळाबाबतचा ते रहस्य भेद करणार आहेत.
जय हो, जय हो. खूप उत्तम बातमी दिलीस तू केदार. अशीच माहिती देत राहा आम्हाला. चैतन्य चैतन्य. आणि ऐक, तू फोन ठेवून जेव्हा मेसेज बघशील तेव्हा तुझ्या अकाउंटला पैसे जमा झालेले असतील. तू प्रामाणिक भक्त आहेस, आमचा प्रेमळ आहेस. तुझ्या अर्थार्जनाची सोय बघणं हे आमचं कर्तव्य आहे, कळलं? जय हो बेटा, जय हो. नारळाचं रहस्य. येणारा काळ हा अत्यंत महत्वाचा आणि प्रचंड हालचालीचा असणार आहे चैतन्य स्वामी. आमच्या साध्यापर्यंत नेऊन पोचवणारा माणूस हा श्लोक आहे. त्याच्यावरची नजर हटवता कामा नये. जय हो. करू का फोन? हॅलो. हॅलो काकू, कुहू बोलतीये. हो, श्लोककडे काही काम होतं का? जरा बोलायचं होतं. तो आंघोळीला गेलाय म्हणून मी उचललाय फोन त्याचा. ओ, मी करते नंतर फोन. थँक्यू. कुहू, बरं झालं तू फोन केलास. एक आनंदाची बातमी सांगायची आहे. अण्णा गुरुजी आले की आम्ही श्लोक आणि गौरीच्या लग्नाचं ठरवणार. अण्णा गुरु आल्यावर ते श्लोक आणि गौरीचं लग्न ठरवणार आहेत. श्लोकला माहिती आहे का हे? की श्लोकचाही होकार आहे याला. नाही नाही, असं नाही होणार. पण मग काकू इतक्या कॉन्फिडेंटली कशा म्हणाल्या? आता मी श्लोकशी बोलायला उशीर केला तर, आणि बाबा तो तर कधीच परवानगी देणार नाही. काय टेन्शन आहे का? काही नाही बाबा. बाबा, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? अगं बोल ना. समजा मला एखादी गोष्ट आवडतीये पण ती तुला आवडत नाही, तरीही फक्त ती मला आवडते म्हणून करू देशील? तू का सगळं असं आडवळणाने विचारतीयस? नक्की कशाबद्दल बोलायचंय तुला? नाही, तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तुला माहिती आहे की तुझ्या व्यतिरिक्त या जगात मला दुसरं कोणीच नाही. तू सुखात राहावीस यासाठीच माझी धडपड चालू असते. समजा एखादी गोष्ट मला नाही पटली, पण त्या गोष्टीमध्ये जर का तुझं सुख असेल, तुझं हित असेल, तर ती गोष्ट मी तुला करूच देतो. म्हणजे आजपर्यंत तरी तसंच घडलंय. मला माहितीये तू कशाबद्दल बोलतेस. त्या तुझ्या आवडणाऱ्या मित्राबद्दल बोलतेस. आणि ज्या अर्थी तू मला असा प्रश्न विचारलास त्या अर्थी तो मुलगा मला नक्की नाही आवडणार. बरोबर ना? नाहीये रे बाबा, असं नाहीये. कसं आहे? किती दिवस झाले मी तुला त्या मुलाबद्दल विचारतो. तू का सांगत नाहीयेस मला? का मन मोकळेपणाने बोलत नाहीयेस? मी धरलाय ना देव, पण माझा अंत नको पावसा. मलाही तुला सगळं सांगायचंय.
त्याआधी मला त्याच्याशी एकदा बोलू दे. ठीक. नुसत्या फेऱ्या मारून काही होणार नाहीये. आपल्याला श्लोकशी बोलावं लागणार आहे. आपल्याला गुढी उभारायची आहे आणि आपण उत्साहाने सगळं करायचो आणि आयत्या वेळी वाद व्हायचे. तसं नको. श्लोकशी बोलावं लागेलच आपल्याला. मी काय म्हणते दादा, तुम्ही बोला ना एकदा भाऊजींशी. नाही, बोलायला काही हरकत नाही, पण माझे आणि त्याचे मतभेद जगजाहीर आहेत ह्या विषयावरचे. त्याच्यापेक्षा नंदिनी तू बोलून बघ, तुझं ऐकेल कदाचित. तशी शक्यता कमीच वाटते मला. आई, मी बोलून बघू त्यांच्याशी. मी देते त्यांना पटवून. नाही, तू नको बोलूस. अहो दादा, बोलू दे ना गौरीला. कदाचित भाऊजींना पटेल तिचं सांगणं. तुला श्लोकचा स्वभाव माहिती आहे ना, उगाच वस्कन तिच्यावरती यायचा आणि विनाकारण बोलायचं तिला काहीतरी. ह्या दादा, गरमागरम काढा. या पिऊन घ्या लवकर, गरम येतोवर. चहापेक्षा जास्त तर येईल. हळूहळू चहा बंद करायचा ना आपल्याला. काय झालं, काही टेन्शन आहे का? अरे आता गुढीपाडव्याला आपल्याला गुढी उभारायची आहे ना, पण श्लोकला तर हे सगळं काही पटत नाही. मग त्याला समजावणार कोण? अहो अहो हा आपला नारायण समजावेल ना श्लोकला. अरे हा समजावू शकतो. माझी काही हरकत नाही, पण आणखी विचार केला तर अजून पण कोणतरी व्यक्ती सापडेल ना तुम्हाला. जरा विचार करा ना. अरे अगं, नारायणाच्या व्यतिरिक्त अजून एक व्यक्ती आहे जी श्लोकला बरोबर समजावू शकेल. कोण व्यक्ती? अगं, आपली कुहू. घरातल्या गोष्टीसाठी बाहेरच्या व्यक्तीने कशाला बोलायला हवं? अगं, कमाल करतेस. ती काय परकी आहे का आपल्याला? घरातल्या सारखीच तर आहे. मला नाही पटत. आता यात न पटण्यासारखं काय आहे? मी बघते. अरे कुहू, 100वर 5 वर्ष आयुष्य आहे तुला. ये 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 या या बसा. आणि आणतो. काय झालं? सगळे टेन्स का दिसतायत? काही नाही, गुढी उभारण्यावरनं. म्हणजे हरिपूरला जसं आपण गुढीपाडव्याचा सोहळा करतो ना, तसा इकडे करावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. पण काय आता श्लोकचं माहितीये तुला. अरे वा, तू कधी आलीस? आत्ता जस्ट तुझ्या आधी. ओके, तुम्ही गप्पा मारा, मी आलो सावरून. श्लोक, तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. हा बोल. नाही म्हणजे उद्या आपल्याकडे गुढी उभारायचं ठरतं. हरिपूरला आपण उभारतोच, पण आता इथे उभारतोय म्हणून तुमची परवानगी हवी. आहे ना तुमची परवानगी? नाही, गुढी या घरात उभारलेली मला चालणार नाही. मी नेहमी म्हणत आलोय की म्हातारी मेल्याचं दुःख नाहीये, पण काळ सोकावतो. एकदा ही गुढी उभारली की परत पूजा अर्चा, ते प्रदर्शन हे नकोय मला सगळं घरात. आणि एकदा हे सगळं सुरू झालं की ओघाने त्याच्या मागोमाग सगळ्या गोष्टी येणार. आणि म्हणून माझी ह्या गोष्टीला हरकत आहे. अहो तसं नाही श्लोक भाऊ, गुढीपाडवा हा काही धार्मिक सण नाहीये. तो आनंद साजरा करण्याचा दिवस आहे. म्हणजे प्रभू श्रीरामानं रावणाला पराभूत करून सीतेला परत अयोध्येला आणलं, तर तेव्हा हा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या घरात गुढी उभारली. आणि तेव्हापासून गुढी म्हणजे आनंद. आणि मला तर ना ती गुढी मधली बत्ताशाची माळ खायला इतकी आवडते ना, तेवढ्यासाठी तरी गुढी उभारावी. या धर्माचं काही नाही श्लोक भाऊ. काय का दादा, आता सगळेजण एका घरात आपल्या कुटुंबाबरोबर राहत आहे, याचा आनंद साजरा करण्यासाठी तरी तुम्ही गुढी उभारणार की नाही? हो हो, प्रश्नच नाही. अरे आनंदासाठीच गुढी उभारायची असते. अहो पण आनंद साजरा करण्यासारखं ह्या घरात गेल्या काही दिवसात घडतंय काय? कामाच्या ठिकाणी घरात एका मागोमाग एक आघात होत आहेत आणि कसली गुढी उभारायची मग? अरे हो श्लोक,
एवढे आघात झाले तरी तू खंबीरपणे उभा आहेस, नुसतं उभा नाहीस तर पुढे चाललायस, ही आनंदाची गोष्ट आहे की नाही? त्यासाठी उभारूया ना गुढी. दादा मला माहितीये मी कशातनं जातो आणि म्हणून मला असं वाटतं की स्वतःची फसवणूक आहे. मला चालणार नाही. दादा मी पुन्हा बोलते श्लोकशी. दादा मी समजावू का? गौरी तू हो जाते दादा. नाही, तू नको जाऊस. थांब, तू बघ समजाव त्याला. बोलते मी. चल कुठे? बाहेर चल आणि सगळ्यांना सांग की गुढीपाडव्याचा सण साजरा करायला तुझी काही हरकत नाहीये. नाही, मी असं काहीही म्हणणार नाही कारण माझी हरकत आहे. ज्यात सगळ्यांचा आनंद आहे त्यात तुझी हरकत का असते नेहमी? कारण ज्या गोष्टीमध्ये सगळ्यांना आनंद मिळतोय त्या गोष्टी माझ्या तत्वात बसत नाही आणि हे सगळ्यांना माहिती आहे. तरी सुद्धा ही माझी आपली माणसं मुद्दाम असं करतात मला चिथवण्यासाठी आणि म्हणून या गोष्टींना माझी हरकत आहे. एकदा का आपली माणसं म्हटलं ना की त्यांचे गुण अवगुण हे सगळं स्वीकारायचं असतं. त्यांच्या आनंदात आपला आनंद मानायचा असतो आणि हे काही फार अवघड नाहीये. अवघड नाहीये ना? मग एक काम कर, बाहेर जा आणि घरातल्या सगळ्यांना सांग की तुम्ही गुढीपाडवा साजरा करू नका आणि श्लोकच्या आनंदात तुम्ही आनंद माना. जमेल त्यांना? लोक हा आडमुठेपणा आहे. चैतन्य स्वामींचं ते लॉकेट तुला नको होतं म्हणून मी त्या क्षणी काढलं. तू त्यांचं केलेलं स्टिंग ऑपरेशन फेल झालं. अख्खं जग तुझ्या विरोधात गेलं. फक्त तुझी फॅमिली तुझ्या बरोबर होती. का? कारण आम्ही सगळे तुला आपलं मानतो. आणि तरीही मी मान्य नाही केलं तर मग मी समजेन की तू मला आपलं मानत नाहीस. काय नाही ऐकले ना भाऊजी? दादा, गुढीपाडवा साजरा करायला माझी काही हरकत नाही. बघितलंस ना, मी म्हंटल होतं तुला, कुहू त्याला तयार करेल. दादा मी हो म्हणालोय पण माझंही एक म्हणणं तुम्हाला मान्य करायला लागेल. हे बरोबर आहे की गुढीपाडवा साजरा करायला आता माझी कसली हरकत नाहीये, पण मी कशातही सहभागी होणार नाही आणि कुणीही माझ्यावरती कसली जबरदस्ती करू नका प्लीज. असं काय म्हणताय श्लोकराव? आता तो हो म्हणले ना तुम्ही, नाही दादांच्या आनंदासाठीच हो म्हणले ना. आता ओंजळ भरत दिलंय, चिमूट पर द्यायला कुठं मागं पुढं बघताय? आणि ते काय वाईट सांगतायत का काय? आणि त्यांच्या आनंदात आनंद माना ना तुम्ही पण. हवं तर काय पूजा आरत्या वगैरे हे सगळं तुम्ही नका करू, याचा आनंद त्यांना घेऊ दे. मग तुम्ही 2 घटक त्यांच्या सोबत बसला जरी ना लय आनंदी होतील ते. पटलं म्हणा की राव? पटलं का नाही माझं म्हणणं? खरं सांगा. ठीक चालेल. हा आता कसं गोड बोललात. थांबा, मी तुम्हाला सगळ्यांचं तोंड गोड करतो आता. आलो जरा. चला तयारीला लागा. बघितलंस कशी संधी साधून येते ती? तू थांब, आता बघ मी काय करते. कसला एवढा विचार करतोयस? तुझ्या बोलण्याचा, नारायणच्या बोलण्याचा.
मला विश्वास बसत नाही की मी थँक्स कुहू. का? मी आता जेव्हा बाहेर गुढीपाडवा साजरा करायला हो म्हणालो, सगळ्यांच्या डोळ्यातला मी आनंद पाहिला. मला फार बरं वाटलं. मी जर नाही म्हणालो असतो ना तर मी यांना खूप हर्ट केलं असतं. आणि माझ्याही लक्षात आले की माझ्या जाणत्या जाणतेपणी मी अशा खूप लोकांना दुखावलंय आणि हल्ली हे सगळं खूप वाढलंय. मला खरंच समजत नाही मी असा का रिॲक्ट होतो, मी असं का रागवतो, मला कळत नाही. मला कळतं ना, मी सांगेन तुला प्रत्येक वेळेला. आणि मला आत्ताही तुला काहीतरी सांगायचंय. दादा, खूप महत्वाचं होतं तुम्ही हा व्हिडिओ बघणं. खरं तर माणसांची पारख तुमची कधीच चुकत नाही, पण कधी कधी अपवादानच नियम सिद्ध होतात. म्हणजे कुणाबद्दल काही वाईट नाही म्हणायचंय मला, पण हा व्हिडिओच सांगतोय. आता तुम्हीच सांगा दादा, अशा मुलीला आपण आपलं म्हणायचं? आई, मी म्हटलं ना तुला. आता बघ दादा कसे कुहूला घराबाहेर काढतात ते. आता दादांच्या पुढे पुढे करत असते. आता बघच. आई तू ग्रेट आहेस. काय झालं? सॉरी, पण मला तुला काहीतरी सांगायचंय. हे तू होळीपासून म्हणतीयस, आठवतंय तुला? पण तुला खरंच काही सांगायचंय का आत्ता युगाच म्हणायचं म्हणून म्हणतीयस? श्लोक अरे. ओके फाईन, बोल. श्लोक 10 वेळा फक्त श्लोक 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 एवढंच झालंय. तू पुढे काही बोलणार आहेस का? तू रागवणार नाहीयेस ना? खरं सांगू, तू आता जर काही बोलली नाहीस ना तर मला खरंच राग येईल. प्लीज प्लीज बोल ना. तू गैरसमज करून घेऊ नकोस. हा, तू आता बोलशील प्लीज? श्लोक तू. अगं बोल ना. तू काय? तू बोल. कुहू. हा हा, तू काय? हा हा बोल. श्लोक तू मला. श्लोक तू मला काय? बोल ना. कुहू. सोड ना. तू मला काय? बोल तर. दादा बोलवतात, जाऊया. जाऊया. दादा तुम्ही बोलवलत का? इकडे ये. काय झालं? तू भांग पेलीस? दादा ते. अहो दादा. तू गप्पा बस. मी हिच्याशी बोलतोय ना. काय विचारलं तुला मी? तू होळीला भांग पेली होतीस? काय दादा ते. काय ते भांग पेलीस ना तू? तू सांग ना, दादा काहीतरी विचारतायत. बोल की. होळीच्या तिथे कोणीतरी. काय? तिथे कोणीतरी. तुझी कोणीतरी चेष्टा केली आणि तुला भांग पाजली? काय कू? अगं मला विचार,
मला सुद्धा एकदा कोणीतरी माझी चेष्टा करून भांग पाजलेली होती. अहो दादा, माझ्या बरोबर पण सेम झालं. म्हणजे तो कोणीतरी एक सेवेकरी आला आणि मला म्हणाला की प्रसाद आहे, म्हणून मी अगं असंच होतं. कोणीतरी आपली चेष्टा करण्यासाठी म्हणून आपल्याला भांग पाजतं, तशीच मलाही पाजली होती. पण माझी ना चेष्टा झालीच नाही. गंमत काय झाली माहितीये का, उलट जे मी आयुष्यात कधीही करू शकलो नाही ते त्या दिवशी केलं. म्हणजे अगं आपण भांग पेलो की आपण काय वागतोय काय बोलतोय आपल्या काही लक्षात राहत नाही, बरोबर. मी सरळ नंदिनीकडे गेलो. काय ग नंदिनी, आठवते ना? आणि मी तिला म्हंटल माझं तुझ्यावरती प्रेम आहे. काही पिक्चर नको ग, काहीतरी तरुणपणी बघितलेला पिक्चर त्यातलं काहीतरी डोक्यात राहतं आपल्या. आणि आपण तसं करायची हिंमत नसते कधी. वाटायचं मला, पण त्या भांगेच्या नशेत मी जाऊन सरळ तिला म्हटलं. मला काही आठवत नव्हतं, पण नंदिनीने नंतर मला सांगितलं. त्याच्यावर आम्ही इतके दिवस हसत होतो ना. कोणीतरी मला भांग पाजली आणि माझा फायदा झाला. अहो दादा, पण तुमची गोष्ट वेगळी आहे ना. कशी म्हणजे तुम्हाला कोणीतरी फसवून पाजली ना. हो. आणि तुम्ही पहिला ते ठीक आहे हो, पण असं मुलीच्या जातीने भांग पिणं आणि अशा ठिकाणी सावध नको करायला. कमाल करतेस तू शालाका. अगं त्या चैतन्य स्वामींच्या मठामध्ये होते ते. मग एखादा भक्त शिष्य जर का काही प्रसाद घेऊन आला तर त्याच्यावर कशी शंका घेणार. मी तर म्हणतो मुलीला फसवून भांग पाजणारा दोषी आहे. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तो व्हिडिओ कोणी काढला ते शोधलं पाहिजे. बरोबर आहे दादा तुमचं, अगदी बरोबर आहे. म्हणजे तिथे काही लोक होती, मी शोधून काढेन कोणी केलं हे, चुकीचं आहे हे. तू काळजी करू नकोस, मी शोधेन. दादा हो, खूप बरं वाटतंय मला. नाही म्हणजे मलाच फसवलं होतं कोणीतरी आणि मलाच गिल्ट आला होता त्याचा. अगं नाही नाही, तू काही वाटून घेऊ नकोस. हा, आणि चला चला आता गुढीपाडव्याची तयारी करा. चला चला. दादा, तुम्ही तर एकदम छुपरोस्तम निघालात. अरे होतं असं कधी कधी आयुष्यात. पण दादा कसं आहे, मला नाही ना पाजली अजून कुणी चुकून. अरे तुला कशाला भांग पाजायला हवी? तू कायम भांग पेल्यासारखाच वागत असतोस. ते पडदे आणले का सांगितलेले, कुठे आहेत ते? पडदा ना आहे ना, आहे ते. चला शोधूया तुमच्या खोलीत. चल चल चला, भांग पाजायची आहेत, मी ठेवलं ते. पण ते आता बरं वाटतंय. आता मला सांग, तुला मला नेमकं काय सांगायचंय? श्लोक, मला तू सॉरी बाबा. हॅलो. हा अगं, कुठे आहेस तू? अरे तू कुठे जातेस, काय करतेस? आजकाल काही सांगतच नाहीयेस मला. अरे बाबा, नाही तू लवकर घरी ये. अगं तयारी करायची आपल्याला गुढीपाडव्याची. स्वामींनी सांगितल्यानुसार पूजा करायची, अजून कशाचीच तयारी नाहीये. हो हो हो, मी निघते, येते. बाय. काय ग, काय झालं? अरे सॉरी, पण मला निघायला लागेल आता. बाबा बोलवतो. ठीक आहे, बाय. बाय.
उद्या नक्की बोलूया. ठीक आहे, बाय. बाय. नंदिनी काय हे अजून पडदे बदलताय तुम्ही? अरे गौरव, गौरव आलो दादा. हा, झाली का गुढीची तयारी? हो, तांब्या आणलेला आहे, तामण आणलेला आहे, गुढीची काठी. हार कुठे आहे? तो नारायण आणतोय. नारायण सगळं ना. शलाका, ए शलाका, झाली का पूजेची तयारी? हो दादा. हा, गौरी, अय्या बघा तर किती सुंदर रांगोळी काढली हिने. अरे नारायण, हार अजून झाले नाही तुझे, काय करतोय? झाला, 2 मिनिटात रेडी आहे हार. केदार, हे केदार, धराव इकडं. तोंडन तोडन तो. दादा, गाठी, खण आणि कडुलिंबाची पानं तयार आहे. शाबाश. थोडं तोंडन. जरा वर धरा बरं. आता एक एक ना सफेद होत जाऊ, मध्ये सफेदचं पॅटर्न तयार होईल बरं का. हा, आता पांढरी काढून द्या बरं मला बाजूला. जाऊन द्या, माळ नाही पण फुलाला तरी स्पर्श झाला. कसं प्रसन्न वाटतंय ना आज. म्हणजे घर सगळं छान सजतंय. आज अण्णा गुरुजी येणार आहेत, श्लोकच्या भवितव्याबद्दल सांगणार आहेत, काहीतरी आपल्या घराण्याचं रहस्य सांगणार आहेत. खरंच आजचा हा जो पाडवा आहे अगदी प्रसन्न वाटतंय मला. दिवस छान जाणार आजचा. ही गोष्ट चैतन्य स्वामींना सांगायला हवी. अगं नंदिनी, आवरा चला. हो झाला, आता फक्त साडी नेसायची नाही, राहू दे, तू साडी बदलायला जा बघू आधी. तुमचं प्रकरण असेल ते साडी म्हणजे चल तू, चल बघतो मी. दादा, बघितलं का गौरीने किती सुंदर रांगोळी काढली आहे? ते नंतर बघतो मी, रांगोळी वगैरे. तुम्ही आवरा चला, चला आवरा आधी पटापटा. काय नारायण, आज होतंय ना? नाही, तुझ्या जागी मी असतो ना आतापर्यंत 10 हार केले असते. हे बघा आता. हो दादा, गंध कुठे? गंध, गंध नाही आणलं का? मी आणतो. काढून ठेवलंय बघा. ठेवलायस का? तूच रे नारायणा, तू नुसती काठी घेऊन फिरतोय. दादा, हा, एकदम हरिपूर सारखीच मजा वाटते ना. ठीक आहे. थांब, मी नमस्कार करते तुला. सुखी राहा. हो, आता या नवीन वर्षात आनंदाची बातमी पाहिजे. तू बोलणार होतीस ना त्या मित्राशी, बोललीस का नाही? हो, लग्नाचे सगळे मुहूर्त मी चेक करून ठेवले. तू फक्त त्याचं नाव सांग आणि आता माझी उत्सुकता ताणू नकोस प्लीज. बाबा, ते मी एक मिनिट. हॅलो. हॅलो. गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हा, फोनवरती कसल्या शुभेच्छा देतेस? अगं इकडे प्रत्यक्ष ये आणि दे मला शुभेच्छा. हो, पण नाही बीड नाही, इकडे ये बघू तू. अगं अण्णा आले, त्यांनी पण तुझी आठवण काढली होती. आणि हे बघ, आज अण्णा तो नारळ फोडणार आहेत, शिवाय श्लोकच्या भविष्याबद्दल सांगणार आहेत आणि दशपुत्रे घराण्याचं रहस्य उघड करणार आहेत. अशा वेळा जर का तू इकडे असलीस ना तर मला खूप बरं वाटेल. हो, मी येते. हा, ये, वाट बघतोय मी तुझी. हो हो, हा चला. बाबा, मी जरा वेळात जाऊन येते. आत्ता कुठे जाणार आहेस? मला ना एक गुढीपाडव्याचं फंक्शन अटेंड करायचंय. आत्ता काय गरज आहे पण? प्लीज प्लीज प्लीज, आलेच आलेच, लवकर येते, जेवणाच्या वेळेपर्यंत येईन. लवकर ये.